आठवण करून देईल. जेव्हा जेव्हा कॅमेरा त्या ठिकाणी जाईल तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण कॅरेबियन बेटावर मैदानात प्रवेश करायचं एक डिसिप्लिन. हे पहा, मास्टर 40+ म्हटल्यानंतर एक डिसिप्लिन संघटना. आणि आम्ही नेहमीच उल्लेख करतो मास्टर 40+ ही संघटना नसून एक परिवार आहे. कारण नेहमीच मास्टर 40+ संघटनेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंची योग्य ती काळजी घेतलेली आहे. दुखापत झालेल्या खेळाडूला नेहमीच मास्टर 40+ने सरळ रस्ते मदत केलेली आहे. कुठलीही अडचण जर निर्माण झाली कुठल्याही खेळाडूला तर अगदी सरळ रस्ते मदत करण्यास तत्पर असते, म्हणजे मास्टर 40+. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की मास्टर 40+ ही संघटना नसून ही एक परिवार आहे. आणि परिवारासारखंच या ठिकाणी बघायला मिळते ते मास्टर 40+ संघटनेमध्ये. डिसिप्लिन महत्वाची आहे. वेळेसंदर्भात लक्षात घ्यायचं आहे. आपणास 4 षटकेची वेळ 20 मिनिट्स, 20 मिनिटात आपल्याला 4 षटके पूर्ण करायचीच आहेत. कारण पंच जे आहेत आमचे एमसीचे पंच आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. रणजी सामन्यामध्ये पंच म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे, त्यामुळे नामांकित पंच आहेत, त्यामुळे नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. आज सुजित पाटील साहेब सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आणि मी उल्लेख या ठिकाणी यासाठी करतोय की त्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला. या मैदानावर फ्री एंट्री स्पर्धा आणि विशेष म्हणजे 8 संघांना आकर्षक पारितोषिके दिली गेली. त्या स्पर्धेमध्ये संघटनेचे अध्यक्ष आहेत ग्रामीणचे आणि त्यांच्या माध्यमातून फ्री एंट्री स्पर्धा एक ग्रामीण क्रिकेटचा इतिहास आहे, याच मैदानावर रचला गेला. क्षेत्ररक्षणी लावलं जातंय. आपण पाहतोय पंच इशारा करतायत. यष्टी रक्षक यष्टी पासून दूर एक थर्ड मॅन दीप आहे, स्क्वेरिश थर्ड मॅन आहे. एक गली पोझिशनला शॉर्ट कव्हर मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग. बाईक कोणाच्या आतमध्ये असेल तर कृपया आपण पार्किंग झोन मध्ये घेऊन जायचे. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन पहिला चेंडू पाहता आपण जबरदस्त लॉफ्ट केलेले आहे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाते. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. मिळतील 4 धावा. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस रे. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस रे. जबरदस्त फटका बघायला मिळाला. जेवण पाटील आपण पाहते वाईड हाबवाली होती आणि लॉफ्टेड फटका सरळ चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. अगदी पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार लगावला जातो ना तेव्हा बॅटरचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. अगदी बरोबर. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज झाला. अतिशय चांगला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर 4
पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक श्रीनाथ पुन्हा एकदा मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. आडवे बॅटनं शॉर्ट ऑन पूल करायचं होतं पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. चेंडू जाते शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षक तिथे झेपावला. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 5 धावा. पहिलं पॉवर प्लेचे षटक. श्रीनाथ पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जातोय. अंदाधुंद बॅट चालवली होती. बॅट आणि बॉलचा हवं तसं संपर्क झालेला नाही. स्वतः एसटी रक्षक चेंडूवर झेपावला आणि तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे एक धाव कंप्लीट करण्याचा. सुरेश ऑफ दी मार्क. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू मात्र पाहतोय अप्रतिम चेंडू होता. इन कटर डिलिव्हरी झपकन आतमध्ये वळला होता. फलंदाज पूर्णपणे बीट झालेला, चकित झालेला आहे. पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय पाहावं लागेल. जोरदार अपील केलं होता. पंचांनी अपील उचलून धरलेलं आहे आणि कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये पहिला गडी हा तंबूमध्ये परत जातोय. शोधून पहा जगामध्ये असा कुणीच नाही. शोधून पहा जगामध्ये असा कुणीच नाही. यो भिवंडीवाला सुचित तात्या झुकत नाही. सबको झुकाता है. यो भिवंडीवाला सुचित तात्या झुकत नाही. एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने लगेचच तयार राहायचंय. हा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अगदी जल्लोषात, थाटामाटात आणि उत्साहामध्ये या स्पर्धेचं आपण बघितलं उद्घाटन सोहळा. षटक देखील मला वाटते समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1-6. मित्रांनो, आपण पाहतात गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण आयोजित ही स्पर्धा अर्थात सुजित चाचू सुतार चषक 2024 या क्रिकेटचा महासंग्राम उद्घाटन सामना आपण पाहतोय. फ्रेंड्स फॉर एव्हर वडूनगर विरुद्ध जरीमरी माता आलिमघर या दोन संघामधील उद्घाटन मॅच आपण पाहतोय. यानंतर जो सामना होईल नटराज खारबाव आणि गावदेवी पुंडास, आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. क्रिकेटचा एक बिग इव्हेंट्स, बिग शो पाहतो आपण. श्री गावदेवी पूर्णा मास्टर 40+ आयोजित सुजित सुतार चाचू चषक 2024 ला आजपासून प्रारंभ झालेला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. मुंडोरा एंडच्या टोकाकडून केपी कैलास सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल सलामीवीर बॅटर सुरेश. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक संत आणि सावध सुरुवात बघायला मिळाली फ्रेंड्स फॉर एव्हर वडूनगर या संघाची. जोरदार हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचं हवं तसं संपर्क झाले नाही. क्षेत्ररक्षक झेपावते. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना सुरेश. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. एका गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा केपी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चेंडूला बॅकपुढे जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावते. गचाल फिल्डिंग बघायला मिळते. एका धाबेचं रूपांतरण 2 मध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. थर्ड मॅनला थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा घेतला बॅटर सुरेश याने. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आलिमगर टीमचा राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. यानंतर बघा प्रत्येक संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणे हे बंधनकारक राहील, याची नोंद घ्या. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. स्क्वेअर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अबांतर धाव जोडली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. कैलास पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 11 एका गड्याच्या मोबदल्यात.
पुन्हा एकदा केपी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे. चेंडू पाहतो आपण एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण केली. आउटफुट मधून क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. 2 धावा मात्र तिथे पूर्ण करतोय बॅटर सुरेश. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये हा उद्घाटनपर सामना फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनगर आणि त्यांच्या विरोधात जरीमरी माता आलिमघर. चेंडू मात्र उगया शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका एसटी रक्षक झेपावला होता चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चौथी धाव पूर्ण होईल का? मैदानाच्या आतमध्ये धावपळ तारांबळ बघायला मिळेल. 4 धावा कंप्लीट. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. क्षमा असावी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा निश्चितच मिळालेल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांना आपण पाहतोय. खास बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आज आम्हाला दिलेला आहे. कित्येक मान्यवरांना आपण पाहतोय. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पूर्णा सौभाग्यवती वैशालीताई नितीन पाटील, सुजित सेठ पाटील यांना पाहतोय. छत्रपती पाटील साहेब, डॉक्टर श्रीधर पाटील साहेब व इतर मान्यवरांना आपण पाहू शकता. केपी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म वरती विकेटने मारा करतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता पण पाहतोय खेळपट्टीवरच चेंडू राहिलेला आहे. 1 धाव सहज पूर्ण करताना जयदास. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. यस जेवण आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. मॅच सुद्धा सुरू राहील. परंतु आपली संस्कृती आहे हिंदू संस्कृती अतिथी देवो भव. कारण क्रिकेट खेळाबरोबर खऱ्या अर्थाने ज्याने आपला बहुमूल्य वेळ दिला, आज उद्घाटन सोहळ्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेले आहेत आणि नेहमीच कार्यक्रमाची शोभा ज्यांच्या माध्यमातून वाढवली जाते असे आमचे सन्माननीय मान्यवर यांचं स्वागत सन्मान सुद्धा केलं जाईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 1 बाद 17. धन्यवाद. ओव्हर टू डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद जेवण पाटील. सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल ते म्हणजे सन्माननीय छत्रपती पाटील साहेब, ठाणे जिल्हा भाजपाचे जे ग्रामीणचे उपाध्यक्ष आहेत. सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान SS एंटरप्राइजेसचे भूषणजी तरे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सर्वप्रथम केलं जाईल. स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. अर्थातच या ठिकाणी एक शाल, त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची एक मूर्ती भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. नेहमीच त्यांना आठवण येईल की आपण गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+ पुण्याच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली होती, सुजित चाचू सुतार चषक 2024, या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आला होता. त्यानंतर डॉक्टर श्रीधर पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. डॉक्टर श्रीधर पाटील साहेब भाजपा युवा मोर्चा आणि एक उद्योगपती म्हणून ज्याची ख्याती आहे, सन्माननीय डॉक्टर श्रीधर पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी तरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. त्यानंतर मान्यवरांचं आपण अशा प्रकारे स्वागत या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच ज्यांनी या मैदानावर इतिहास रचला, ग्रामीण मध्ये प्रथमच फ्री एंट्री स्पर्धाचं आयोजन ज्यांनी केलं, धर्मवीर माथाडी कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष
आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे सन्माननीय सुजित पाटील साहेब, सर्व सुपरजित तात्या शेठ यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्रिकेटशी त्यांची खूप जवळीक आहे. सनी स्पोर्ट्स मध्ये खेळताना आजही मी तो विसरलेला नाही, तो वेगवान चेंडू चॅलेंज मैदानावर जो खेळताना नेहमीच फलंदाजी त्रेधारपीठ उडायची आणि आजही तोच अंदाज, ती जी बॅटिंग आणि तीच गोलंदाजी बघायला मिळते. सन्माननीय तात्या शेठ यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय सौ वैशाली नितीन पाटील जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत पूर्णा, या सुद्धा आज उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भूषणजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपला बहुमूल्य वेळ देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत उद्घाटन सोहळ्यासाठी. प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर नितीनजी पाटील समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. भूषणजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नितीनजी पाटील जे माजी उपसरपंच तसेच पूर्ण गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याच अर्थात सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत सन्मानित सौ वैशालीताई. नितीनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी तरे आपल्या शुभास्ते करतायत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. नटराज खारबाव आणि गावदेवी पुंडास आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर महेशजी मिटकर ग्रामपंचायत सदस्य पूर्णा यांचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महेशजी मिटकर जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत पूर्णा यांचंही स्वागत आणि सन्मान भूषणजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. एस एस एंटरप्राइजचे भूषणजी तरे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करण्यात येते. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत काल्हेर देवेंद्रजी पाटील, देवेंद्र राजेंद्रजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रामपंचायत काल्हेर, एस एस एंटरप्राइजेसचे भूषणजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तीन बाद 20 अशी धावसंख्या. शेवटचं चौथा अंतिम षटक मार्गस्थ. देवेंद्रजी पाटील जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत काल्हेर यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. एस एस एंटरप्राइजेसचे भूषण जी तरे आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर गावदेवी पूर्णा मास्टर 40+ चे विद्यमान अध्यक्ष व उद्योगपती अरुणजी टावरे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अरुणजी टावरे जे उद्योगपती आहेत पूर्णा गावचे व तसेच गावदेवी पूर्णा मास्टर 40+ चे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान भूषणजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
त्यानंतर बॅकबोन ऑफ मास्टर 40+ ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण डिसिप्लिन पाहतोय मास्टर 40+ क्रिकेट संघटनेला जे कार्याध्यक्ष आहेत देवानंदजी पाटील. क्रिकेट बरोबर कबड्डी सुद्धा त्याची खूप जवळीक आहे. कबड्डीचे जे राष्ट्रीय पंच सुद्धा आहेत देवानंदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि एक मास्टर 40+ क्रिकेट संघटनेला जी डिसिप्लिन आपण पाहतोय एक डिसिप्लिन व्यक्तिमत्व म्हणून नेहमी त्यांच्याकडे बघितलं जातंय. देवानंदजी पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान भूषणजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे यांचे स्वागत आणि सन्मान करायचे. सिनियर पर्सनॅलिटी मूर्ती लहान पण कीर्ती महान, ओल्ड इज गोल्ड. त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं ठरतं मास्टर 40+ क्रिकेट संघटनेला. प्रकाशजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गावदेवी पुंडास टीम इथे दाखल झाले त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. कैलास शेलार शिवसेना शाखा प्रमुख पुंडास त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. त्यानंतर गोविंदजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गोविंदजी पाटील त्यांचंही स्वागत आणि सन्मान भूषणजी तरी आपण आपल्या शुभास्ते करायचे. गोविंदजी पाटील. चार षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकावर जोडलेले आहेत फ्रेंड्स फॉर युअर वडूनवगर या संघाने. आणि जरीमरी माता आलिमघर या संघासमोर 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यानंतर दोन्ही कॅप्टननी यायचंय. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गावदेवी पुंडास आणि नटराज खारबाव. क्या बात आहे. टॉस बॉक्स म्हटल्यानंतर मान्य श्री सुजित पाटील साहेब, सुबीर तात्यासेठ, अध्यक्ष धर्मवीर माथाडी कामगार संघटना कालेर आणि दुसरे बाजूला आपण जो फोटो पाहतोय मान्य श्री भूषण किशन तरे, भूषण किशोर तरे, भूषणजी तरे, प्रोप्रायटर SS एंटरप्राइजेस असा टॉस बॉक्स. आणि मध्ये सुद्धा आपण पाहतोय अर्थातच ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल ते सुप्रसिद्ध पर्सनॅलिटी सुजित चाचू सुतार. टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स. दोन्ही कॅप्टननी यायचंय. मी छत्रपती पाटील साहेब, डॉक्टर श्रीधर पाटील साहेब तसेच तात्यासेठ यांचं विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. आपणास विनंती की आपण देवेंद्रजी पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आमच्या विद्यमान सरपंचांना विनंती असणार आहे की आपण सुद्धा यायचं आहे कारण आपल्या उपस्थित टॉस होईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. वैशालीतही आपण यायचं आहे. तात्याशेठ आपण सुद्धा यायचंय. वैशालीतही आपण सुद्धा यायचंय. कॉईनची तुम्हाला माहिती देणं फार गरजेचं असणार आहे कारण एक बाजू जी आहे गावदेवी क्रीडा मंडळ मास्टर 40+
पूर्ण यांच्या विद्यमाने स्पर्धेचं आयोजन केल्याने दुसरी बाजू आज भूषणजी तरे सुद्धा टॉस बॉक्समध्ये आहेत. SS एंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत, ती दुसरी बाजू आहे. आणि टॉस बॉक्स जर बघितलं आपण तर हे पाहू शकता आपण माननीय CS सुजित पाटील साहेब यांचा एक फोटो, दुसऱ्या बाजूला भूषणजी तरे आणि मधली जे अर्थात ज्यांचा सन्मान या माध्यमातून केला जाईल अर्थात सुजित चाचू सुधार चषक 2024. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? मात्र क्या बात आहे, टॉस जिंकलेला आहे तो नटराज खारबाव संघाने. सर्व मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण खास पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थान पण नक्कीच अपेक्षा करतोय की प्राइज डिस्ट्रीब्युशन अंतिम दिवस असेल छत्रपती पाटील साहेब, अंतिम दिवस आहे तेव्हा नक्कीच आपली उपस्थिती प्रतिनिधी असणार आहे. कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे. मास्टर 40च्या कित्येक स्पर्धा होतात परंतु थोडंसं युनिक वेगळं आयोजन नक्कीच असणार आहे. एकदम वेगळं आयोजन आहे आणि पूर्ण टीमला टी-शर्ट दिल्यात त्याच्यामुळे विनोद पाटलांचे धन्यवाद. टॉस जिंकलेला आहे, महत्त्वपूर्ण निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. विशेष काय उद्देश? आज तुमची कंप्लीट टीम खेळणार आहे की कोणाची उणीव असणार आहे? नाही, एक जण कमी आहे, थोडासा कार्यक्रम असल्यामुळं एक भूपेंद्र मडवी नाही टीममध्ये, तरी आम्ही फिल्डिंगच करू, कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू. माइंडसेट केला असेल साधारण की समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करण्यासाठी जास्त गोलंदाज कोणावर जास्त विसंबून राहणार आहे तुमचा संघ? गोलंदाजाचे 5 आहेत, शिवाजी आहे, संदीप आहे, मी आहे, प्रशांत आहे आणि कमीत कमी धावा 30-35 धावत रोखण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे, दिग्गज नाव आहेत तुमच्या संघामध्ये, जी नावं घेतली ती दिग्गज नावं आहेत खारबाव गावातील. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. टॉस जर जिंकला असता पुंडास तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच. क्या बात आहे, म्हणजे मनासारखं झालेलं आहे. म्हणजे तुमची टीम मीटिंग नक्कीच झाली असेल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची, मोठी धावसंख्या उभी करायची, खारबाव संघावर प्रेशर बिल्डअप करायचं, तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ही कामगिरी करण्यासाठी इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा असेल? कमीत कमी 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न असेल, 40 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आमच्याकडे अनिल आहे, टायगर आहे, योगेश आहे, स्वतः मी आहे. चांगलं. कसं वाटलं आयोजन हे? कारण बऱ्याच स्पर्धामध्ये तुम्ही खेळतात. खरोखरच खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. आज वेगळंच आयोजन पाहायला मिळतंय भिवंडी तालुक्यामध्ये 40+ पूर्ण संघाकडून का त्यांनी प्रत्येक खेळाडूस टी-शर्ट दिलं, त्यांचे खरोखर मनापासून अभिनंदन. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, दुसरी मॅच जी होणार आहे त्याची टॉस झालेली आहे आणि टॉस जिंकून नटराज खारबाव संघ कॅप्टन निर्णय घेतलेला, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पुंडास गावदेव पुंडास संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. गावदेव क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्णच्या वतीने, मास्टर 40+च्या संघटनेच्या वतीने ऑल दी बेस्ट. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, वेल जज कॅच, फलंदाज होते बाद, सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस उतारे, ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस उतारे. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार, समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. 2 बाद 1 अशी सद्यस्थिती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरीमरी माता आलिमघर या संघाची 33 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गडी गमावलेले आहेत. सुरेश मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. अतिशय फेमस एंड आहे बंद्र्या मारुती क्रीडानगरी काल्लेर ग्राउंडचा. चेंडूला मात्र स्विंग करायचं होतं, बॅटची हलकीशी कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय दिनेश. बघा, एक लक्षात घ्यायचं आहे, तुमचा राखीव खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणे बंधनकारक राहील, याची नोंद घ्या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. सुरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. बघा, 12 तुम्हाला टी शर्ट्स दिलेले आहेत,
या स्पर्धेचा एक आगला वेगळा उपक्रम पाहतो आपण. सर्व संघांना आकर्षक कलरफुल टी शर्ट्स देखील देण्यात आलेले आहेत. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. व्ही शेप मध्ये चेंडू जाते वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे आणि तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना 3 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. तर अशा प्रकारे पाहतो आपण धावसंख्या धावपलकावर 2-3. चार धाबा आहेत. थोडस करेक्शन होतं. 4 धाबा पहिल्या षटकाच्या अखेरीस. एक संत आणि सावध सुरुवात आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटवर आहे डॉक्टर मोरेश्वर गवली सर. विचार केला तर आपण जरीमरी माता आलिमघर या संघाचा 33 धावांचं लक्ष आहे. डेफिनेटली जेवण पाटील आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी सुद्धा सुरुवात खूप चांगली वाटत नाहीये. लो स्कोरिंग मॅच सुद्धा बऱ्याचशा वेळेला इंटरेस्टिंग होत असतात. त्यासाठी तुमची गोलंदाजी ए दर्जाची असायला हवी, तुमचं क्षेत्ररक्षण ए दर्जाचं असायला हवं आणि असं वाटतं की हे मॅच सुद्धा रंगतदार होईल. हो अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. A1 दर्जाची गोलंदाजी, A1 दर्जाची फलंदाजी आणि A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण असणे खूप महत्वाचं असते. पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे वेळेसंदर्भात. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर फक्त 4. अजून 29 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. थोडंसं कठीण लक्ष जरूर आहे पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. एनिथिंग कॅन्ट हॅपन. चला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं, जास्त वेळ घेऊ नका. चेंडू मात्र पाहतोय उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस रे. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस रे. सुजितचा चूस रे. ठाणे मुंबईचा टायगर सुजितचा चूस रे. ठाणे मुंबईचा टायगर. थँक्यू डीजे. थोडासा आत्मविश्वास जरूर वाढला असेल बॅटर श्रीनाथ याचा. धावसंख्या वाढते धावपलकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. गुरुनाथ पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करते. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट चाललाय. जमिनी लगत क्षेत्ररक्षक झेपावतोय मिड विकेट सीमारेषेकडे. 2 धावा श्रीनाथने सहज पूर्ण केलेल्या आहेत. ही चांगली रणनीती आहे. चेंडूला हलक्या हाताने जरी तुम्ही खेळलात, जिथे 1 धाव आहे जिथे 2 धावा होतील तिथे 3 धावा देखील देण्याची तुम्हाला घेण्याची संधी निर्माण होणार आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोअरबोर्डवर 10 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कर गुरुनाथ. सामोरं जाईल बॅटर श्रीनाथ. त्याने एक चौकार लगावलेला आहे. वैयक्तिक 7 धावांवर तो खेळतोय. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. चेंडू मात्र पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक झपाटला होता चेंडूवर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये चांगल्या धावा येताना पहिल्या षटकाच्या मानाने पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवर आपण बघितला जरीमरी माता आलिमघर या संघाला. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. जबरदस्त फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग झाली आणि तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे फक्त 1 धाव पूर्ण करण्याचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 12 धाबा गडी बाद झालेल्या 2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने खेळ. लेटकटचा फटका. क्रिकेटमधील नाजूक फटका ज्याला संबोधला जातोय आणि पाहता आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. नाही थांबणार. 4 धावा मिळतील चौकार.
श्रीनाथ खूप चांगली फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर वन मॅन अँकर रोलची भूमिका अदा करतोय. आपल्या संघासाठी 12 धावांवर खेळतोय. 2 चौकारांचा समावेश. धावसंख्या धावपलकावर 16ला 2 खेळाडू बाद. गुरुनाथ पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 2 बाद 16. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धाबांची आवश्यकता असेल 17. काय म्हणाल डॉक्टर मोरेश्वर गवली सर? हे सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये म्हणता येईल, कारण 12 चेंडू आणि 17 धावा निम्मा पल्ला पार केलेला आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावा आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 17 धावा. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आणि प्रेक्षकांना सामना शेवटच्या षटकापर्यंत गेलेला दिसेल असे चित्र बघायला मिळते. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात अपनी झलक सबसे अलग, एक आगला वेगळा उपक्रम, बक्षिसांचा वर्षव आणि भडीमार असलेली स्पर्धा श्री गावदेवी पूर्णा मास्टर 40+ आयोजित सुजित सुतार चाचू चषक 2024 ला आजपासून प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. खेळपट्टीवर अजूनही श्रीनाथ कायम आहे. एक महत्वाची बाब आहे. जर आपण विचार केला तर जरीमरी माता आलिमघर या संघाचा विनोद पाटील तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सामोर जाईल बॅटर दिनेश, जो आतापर्यंत ज्याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 धावांवर खेळतोय. श्रीनाथ खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. वैयक्तिक 12 धावांचं त्याने योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. जैन लवकर बाद झाला. टीमचा कॅप्टन असफल ठरला, फ्लॉप ठरला. या सामन्यामध्ये फक्त 1 धावेवर तो बाद झाला. कैलास देखील 0वर बाद झाला होता. फुलटॉस चेंडू होता. समाचार मात्र घेता आले नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू बिहाइंड द विकेट गेलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच 2+1 अशा एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. बीमर चेंडूची फेक केली होती. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अगेन्स्ट. कुठल्या प्रकारचा इंस्ट्रक्शन इशारा पंचांना आपण द्यायचा नाही मैदानाच्या आतमध्ये. 3 धाबा. धावसंख्या 19. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. विजयी घोडदौड पहिल्या विजयासाठी ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर फ्रीड बॉल होता. फ्रीडचा समाचार घेता आला नाही दिनेशला. खूप चांगला वेगवान चेंडू टाकला होता आणि वेगाने चकित केलेला बॅटर दिनेशला. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 19. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे 14. 11 चेंडू 14 धावा. चेंडू मात्र पाहतोय गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषण क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त 1च धावेवर संतुष्ट. 1च धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 20 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. इक्वेशन थोडंसं आता चेंज झालेलं आहे. बदल झालेला आहे इक्वेशन मध्ये. 10 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं फ्लिक केलेला व्हाट अ शॉट. रॉकेट प्रमाणे हा चेंडू पाहतो आपण मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. रॉकेट लावतो. तशा प्रकारचा रॉकेट सिक्सर बघायला मिळाला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. कट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 26. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. षटकाराने आता मात्र सामन्याचं थोडस गणित पाहतो आपण चेंज होताना. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. 1 अतिरिक्त धाव जोडली जाईल धावपलकावर. या सिंगलने धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. हळूहळू उद्दिष्ट गाठण्याच्या तयारीमध्ये, पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आलिमगड टीम अजून एक धमाका तडाखा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. ठाणे मॅच फिनिश. मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस उतारे ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुजितचा चूस उतारे. इथे संपन्न झालेले आहे. पहिल्या विजयाची नोंद करतोय. विजयी सलामी दिलेली आहे जरीमरी माता आलिमघर या संघाने आणि निश्चितच विजयाचा शिल्पकार या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच म्हणून श्रीनाथ याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चेंडूची फेक करायची आहे. पंच आपण चेंडू जमा करायचा आहे. निश्चितच श्रीनाथने खूप जबरदस्त खेळ साकारला आपल्या संघासाठी. 24 धावांची